खरं तर भैरवनाथ चषक 2026चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. रणसंग्राम या मानसरोवर क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश दादा सपकाळ यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावतोय. एक धाव जरूर पाहायला मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतोय. श्री इव्हेंटची क्वालिटी आणि क्लॅरिटी पहा अतिशय उत्तम आहे. टेनिसचा बॉल आहे आणि टेनिस बॉलवरती जे रेड कलरमध्ये टेनिसचे नाव लिहिलंय ते सुद्धा कॅप्चर केलं जाते. ही क्वालिटी आहे श्री इव्हेंट यांची. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क, 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही स्पर्धा लाईव्ह आहे. उगच झाली नाही हवा, लाखां खर्च केलाय भावा. अफलातून आयोजन आहे, सुपर डुपर आयोजन आहे खरं तर धायटी वासियांचं. कारण ही स्पर्धा ऑर्गनाईज करणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांचं स्वप्न खरं तर साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नुकतेच खरं तर विवाहित झालेले आमच्या जवळचे मित्र आणखीच भाऊ कांबळे प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं नजर टाकतायत आणि पहा त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जय आंबेचे ते मुख्य खरं तर सुपरवायझर आहेत. अकरा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. राऊंड विकेट ना. दीपकचा हा बॉल वेगवान बॉल होता. खरं तर लाईन मिस केली. टप्पा पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला आणि इथे डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील इकडे पहा बॉलला डिफेन्स केलं जाते. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. मित्रांनो पहा, आयोजकांनी इतकं सुंदर आयोजन तुमच्यासाठी आणलंय तर त्यांचा देखील तुम्हाला रिस्पेक्ट करायला हवा. आम्ही उल्लेख केला सकाळपासून 15 मिनिटामध्ये बरोबर 3 षटकंही तुम्हाला हाताळायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही दबडला तर 16व्या मिनिटाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. या मुवमेंटला समोरच्या दिशेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला संजीवनी देणाऱ्या चौकार. सो मच डीजे मास्टर. डीजे मास्टर हमारे मूड में आ चुके हैं. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. तिकडे पहा या मुवमेंटला देखील रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथून मात्र झालाय खरा आणि या मुवमेंटला 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने गुण तालुक्यावरती 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. ओव्हर नंबर 2 मधील बॉल तयार झाला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आहे. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मॅक्सिमम बिग 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 षटकार. ठोक डीजे मास्टर. खरं तर भैरवनाथ चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वर्ण वाढ स्ट्रोक. फटका अप्रतिम होता परंतु इकडे घडलं काय. मोय 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 बॉल हातातून निसटला आणि या मुवमेंटला बॅटरला जीवदान मिळालंय. जो खरं तर या मॅच मध्ये कमी बॉल मध्ये जास्त धावा बनवतोय. वैभवचा कॅच इथून मात्र ड्राफ्ट झाला. 2 ओव्हरचा आता खेळ संपल्यानंतर 26 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला तिसरे गोलंदाज, तिसरे बॉलर धावतच जायचं आहे.
चला यानंतरचा सामना केदारनाथ डफाळवाडी आणि दत्तकृपा जंगलवाडी. कॅप्टन टॉस साठी तयार राहायचा आहे. 26 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. यावेळीचा हा बॉल लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच पहा दोन्ही हात फैलावत कवायत प्रकार करत असताना त्यांनी हा डिसिजन दिलाय की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स सातत्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता जोडल्या जात आहेत. अजयचा बॉल लाफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार, षटकार. करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. खरा शरीरभेदी गोलंदाजी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ माय गॉड, मैंने देखा तूने देखा हम सबने देखा, ये क्या हुआ. आणि या मोमेंटला पहा डायरेक्ट हिटचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि तिकडे आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला लाफ्ट केले, फटक्यामध्ये आहे वजन, परंतु तिकडे पहा क्षेत्ररक्षक कडे बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथून मात्र केलाय आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजय पुन्हा एकदा तयार होतोय. अजयचा पुढचा बॉल, यावेळेला देखील स्ट्रोक चांगलाय, बॉड स्ट्रोक, फटका दर्जेदार, बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4-4-4, चौकार. येऊ द्या डीजे मास्टर. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला खैरा आणि या मुवमेंटला देखील इथून मात्र एकच आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं षटक आता संपलंय. षटक संपण्याकरिता एक बॉल अजूनही मात्र शेष आहे. 46 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ना अमिताभ ना दिलीप कुमार, हम हे सीधे साधे. अक्षय अक्षय आणि अक्षय खरं तर धायटी टीमचे प्रमुख खेळाडू आहेत. अक्षय आज मात्र ॲज अ आयोजक म्हणून भरपूर मेहनत करत असताना प्रत्येक गोष्टीवरती त्याने नजर टाकली आहे. यावेळेला फटका दर्जेदार आणि या मुवमेंटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्यानं ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर 52 धावा. अभिनंदन, सांघिक अर्धशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 52 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चला चौथे बॉलर लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचंय. यावेळेला देखील इकडे पहा या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर ऑफ ब्रेकचा चांगला वापर गोलंदाजाने इकडे केलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं 53 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. यावेळेला पहा लाफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, उंच माझा झोका, कॅच खाली. क्षेत्ररक्षक धावत आला होता खरा, परंतु इकडे पहा झेल टिपू शकला नाहीये. 2 धावा आता इथून मात्र पूर्ण झाल्यात.
2 धाब्याच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील इकडे पहा लावल्या अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी अपील उचलून धरलेली आहे. बिग विकेट टिकॉन. खरं तर आणखीन एक विकेट बॅटर शांताराम इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ या वेळेला देखील इकडे पहा पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडल्या जात आहेत. व्हाईट बॉल पंचांनी इथून मात्र घोषित केला. चला खर तर रिव्ह्यू नसणार आहे. पंचांना जर डाऊटफुल डिसिजन वाटला तर अंपायर फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात अथवा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. मनगटिंग विकेट खरं तर बॉल काउंट असणार या सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे ते नियम आहेत. मनगटिंग विकेटचा बॉल हा काउंट असणार आहे. चला बॉलर वेळ कमी घ्या भाऊ, विनंती आहे. यावेळेला उलटा फुलटा अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. पंचांचा सिग्नल अद्भुत अविस्मरणीय लाजवाब स्ट्रोक रिवर्सचा फटका गोलंदाजाला दिलाय. 440 होल्डचा झटका चौकार. दत्तकृपा जंगलवाडी आणि केदारनाथ डफळवाडी त्यासाठी या कर्णधार विनंती आहे. 60 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. यावेळेला देखील इकडे पहा पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आला. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. या फक्त ट्रॉफ्या नाही तर हे खरं तर प्रेम आहे सर्वच टेनिस बॉल क्रिकेट पट्टूंचं. काय दर्जेदार ट्रॉफी आहेत या स्पर्धेच्या. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल हवे तिकडे पहा पकडला जेल विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बास झालाय. डीजे मास्टर आप रुक क्यों गए, ठोक डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. 61 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. पहिल्या सत्रातील शेवटचा टार्गेट सेट करणार हा बॉल आहे. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत फिल्डर बॉलच्या खाली कव्हर पॉइंट रिझनला कॅच ड्रॉप झाली. 2 धावा देखील आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरी धाव घेत असताना बॅटर आता इथे कमी पडलाय. 2 धावा जरूर मिळणार. 2 धाव्याच्या मदतीने आता धावफलकावरती धावा झाल्या 63 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये 64 धावांचं योगदान आहे. सूर्याची वाडी या टीमला येणाऱ्या 24 बॉल मध्ये 64 धावा खरं तर कंप्लीट करायच्या आहेत. नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत आणि तिकडे जॉईन होतील पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ कोयना
आकाश काटे सरांना आपण ऐकणार आहोत. टीम केदारनाथ डफळवाडी विरुद्ध दत्तकृपा जंगलवाडी. दत्तकृपा जंगलवाडी संघ करणार लगेचच या टॉस केला जाईल. यानंतर होणारी मॅच असणार आहे केदारनाथ डफळवाडी विरुद्ध टीम दत्तकृपा जंगलवाडी. या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. अक्षयदत्तांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. कॅप्टन टीम एम्पायर धायटी. हेड आणि टेल कॉल कोणाचा असेल? दत्तकृपा जंगलवाडी. कॉल कॅप्टन सॅम यांचा असणार आहे. टेल कॉल आहे. टेल टॉस विन होते टीम आपण पाहतोय अर्थातच दत्तकृपा जंगलवाडी. आपला महत्वाचा डिसिजन काय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं जाते म्हणजे बॅटिंग करावी लागणार आहे केदारनाथ डफळवाडी संघाला. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत आपण रोखणार आहोत देवाभाऊंच्या टीमला? आमचा प्रयत्न असेल की कल्पेशला लवकरात लवकर बाद करून 40-45 रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. आणि एक महत्त्वपूर्ण प्रश्न असा असेल या स्पर्धेबद्दल काय बोलाल? बिग बॅश लीग मध्ये आपण खेळतोय आणि ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला घेऊन आलो. जवळपास 16 संघ खेळ करतात. आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळ करताना पाहायला मिळतील. त्यामध्ये तुमचा संघ देखील आहे. संपूर्ण ओव्हरऑल या स्पर्धेच्या बद्दल काय बोलाल? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर डायटीने खूपच छान नियोजन वगैरे केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही ऐकूनच होतो. 16 टीममध्ये आमची टीम बसली नव्हती. रोहितला आमच्या मुलांनी खूप रिक्वेस्ट करून आम्ही त्यांना टीम ॲड करायला लावलेली होती. 22 नंबर 16 नंबरवरती आमची टीम वगैरे ॲड झालेली आहे. कारण की आम्हाला ही स्पर्धा खेळायचीच होती. कारण की ही आपली SPLच्या आधीची ही सर्वात मोठी टुर्नामेंट असेल. त्यानंतर ही होतील चांगले बऱ्यापैकी, पण ही एक वेगळीच स्पर्धा त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि वेगळी दिशा दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे यांनी की याही प्रकारे स्पर्धा वगैरे आयोजित केल्या जाऊ शकतात आणि होऊही शकतात. होय, जरूर त्यांचा खेळ दमदार असतो आणि त्यांचं आयोजन देखील दमदार आहे. जाऊयात कॅप्टन टीम केदारनाथ डफळवाडी बॅटिंग करताय. संपूर्ण या स्पर्धेबद्दल काय बोलाल? टीम एम्पायर धायटी संघ खेळ तुम्ही बघितलाय, दमदार खेळ आहे. आणि श्री भैरवनाथ चषक 2026 बद्दल काय बोलाल? खूप चांगल्या प्रकारे नियोजन थँक्यू. दिव्या दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना शुभेच्छा. आणि जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेने सुनील लांबोर सरांच्या समवेत व्हॉइस ऑफ सानपाडा, जे मात्र आपण पाहतोय मागील इनिंगची कहाणी सांगतायत. या देखील इनिंगची कहाणी ऐकूयात त्यांच्या वाणीमध्ये. धन्यवाद. खरं तर आमचे साथी समालोचक ज्यांनी खरं तर आम्हाला खूप चांगली साथ दिली आहे. मला अजूनही KPLची स्पर्धा आठवते. नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी खरं तर खूप चांगली साथ आम्हाला दिली होती. घाटातील तो प्रवास, त्यानंतर ते आम्हाला घेण्यासाठी वांजोळी स्टेशनवरती आले. त्यानंतर त्या सर्व काही आठवणी आहेत कोयना नाईट प्रीमियर लीगच्या. असे मात्र एक नामवंत समालोचक कमी वयातच ज्यानं अनेक असोसिएशनमध्ये जाऊन आपल्या आवाजानं अनेक क्रिकेट रसिकांची मनं जिंकली, अशा आकाश काटे सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकलं. जाऊया दुसऱ्या डावामध्ये. विजयासाठी येणाऱ्या 24 बॉलमध्ये 64 धावेंची गरज आहे. 24 बॉल नीड टू 64 रन्स. 24 बॉलमध्ये 64 धावेंची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल आला बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूया विशालच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. ओ, लाफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. फटक्यामध्ये आहे वजन. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आणि पॅडीला ठाऊक आहे धावांचं लक्ष मोठे, म्हणजेच आपल्याला सुरुवातीपासूनच आक्रमण करणं गरजेचं आहे. 64 धावांचा इकडे पाठलाग करायचा. बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर.
सध्या आपण मानसरोवर कामोटे नगरीमध्ये आहोत. आगरी बांधव इकडे मोठे आहेत आणि आगरी भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर बाबा 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 कवरा मोठा यो छक्का ठोक डीजे. क्या बात आहे ताता विंचू. जबरदस्त. हे एन्जॉय असणार आहे या स्पर्धेची. ही स्पर्धा वेगळी आहे मित्रांनो. यावेळीला देखील फटका दमदार आहे. तिकडे पहा एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे आणि या मुवमेंटला फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. एम्पायर धायटी प्रेझेंट ही स्पर्धा आहे मित्रांनो. एम्पायर मीन्स साम्राज्य आणि खरं तर अफरातून खरं तर क्रिकेटचा हा लाजवाब सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा भैरवनाथ चषकाचा आणि काय आयोजन आहे. प्रत्येकाला एंटरटेनमेंट करण्याकरिता इकडे तात्या विंचूची खरं तर मागणी त्यांनी केलेली आहे. हाय तात्या विंचू. यस. यावेळेला लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. दीपक 4 बॉल मध्ये 13 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. स्ट्रायकिंग इनला आता पॅडी आहे. ओ पुन्हा एकदा खरं तर लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल आणि पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती सातत्यानं जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष द्या मित्रांनो, 13 सामने आज दिवसभरामध्ये आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. म्हणूनच तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कोपरापासून हात जोडून विनंती आहे, तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा विशाल. पुढचा बॉल. विशालचा पुढचा बॉल पाहूया इथून कशा रीतीने हाताळला जाणार. या वेळेला देखील इकडे पहा स्ट्रोक तर चांगला आहे. रनआउटची संधी आहे आणि तिकडे पहा एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज आमचे सर्व धायटी ग्रामस्थ, धायटी गावातील सर्व खेळाडू, त्याचबरोबर आमचे क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने इकडे उपस्थित आहेत आणि आज एकीचं बळ काय असतं हे खरं तर धायटीकरांनी दाखवून दिले. एकजूट त्यांची या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. अफलातून आयोजन भैरवनाथ ट्रॉफी 2026. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे पहा रनआउटची संधी होती परंतु ती देखील गमावली आणि या मुवमेंटला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे गुणलेखक मित्र सागर भाऊ आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला ते उपस्थित आहेत आणि प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाडला जातो. त्यांचं विशेष कौतुक आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. 18 बॉल मध्ये 48 करायच्या आहेत. अठरा बॉल मध्ये 48 करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय ज्योतिराम बॉलिंग ट्रॅक वरती आला. ज्योतिबांचा आशीर्वाद सुद्धा या स्पर्धेवरती. बॉलला खरं तर ऑन साइडला टर्न केले आणि या मुवमेंटला इकडे एक धाव आपल्याला जाऊ पाहायला मिळते. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला आपण ग्रामदेवताला वंदन करत होतो त्यावेळेला ज्योतिबाचं देखील नामस्मरण आपण केलं. त्यांच्या देखील नामाचा आम्ही उल्लेख केला
आणि खरं तर बॉल तयार होतोय. यावेळेचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच पहा त्यांनी डिसिजन दिलाय की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार झाला. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल. या वेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये बॉल क्लिअर होईल का? हो झालाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4 चौकार. करणार आहोत. डीजे वाजणार, फटाके फुटणार, पोरं नक्की नाचणार कारण स्पर्धा जबरदस्त आहे. शफल झालंय ऑन साईडला. खरं तर हा फटका टर्न केला. फिल्डर बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळताना इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा बदल. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 बॉल मध्ये 41 करायच्या आहेत. 15 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील हा फटका आपण पाहिला. खरं तर बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला. इकडे सुद्धा एकदा जरूर आपल्याला पाहायला मिळते. लक्ष द्या. विनंती आहे जो 12th मॅन आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा भाऊ, ग्रीन कलरचा पडदा आहे ना त्याच्या मागे आपण प्लीज उभं राहायचंय. कारण तुम्ही ज्या वेळेला सीमारेषेलगत उभं राहिलात त्यावेळेला बॅटरला डाऊट आला की तो फिल्डर आहे की काय, म्हणूनच त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर शिस्तीचं पालन करणारं असोसिएशन आहे सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. यावेळेला देखील इकडे पहा ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. रायगड परिसर जर का आपण पाहिलं तर शिस्तप्रियसाठी खरं तर रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ओळखलं जातं आणि रायगडमध्ये कामोटे या नगरीमध्ये सध्या आपण आहोत. आणि बरोबर 8:30 वाजता हा पहिला बॉल पडला. एक चांगली खरं तर बाब आहे सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची. तुम्हाला जास्त मॅचेस खेळायच्या आहेत तर सकाळी लवकर सामने चालू होणे गरजेचं आहे. आणि इकडे पहा खरोखर पहिले जे 2 संघ होते त्यांचं विशेष आम्ही कौतुक करतोय. ज्या पद्धतीने त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये बरोबर टाइमवरती हजेरी लावली. जाऊया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत 37. 12 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल नीड टू 37 रन. 12 बॉलमध्ये 37 धाव्यांची या मॅच मध्ये गरज आहे विजयासाठी. पाहूया आता या 37 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. 6 षटकार आणि 1 सिंगलची गरज आहे. फलंदाजाला आता मोठे फटके मारावे लागतील. बारा बॉल मध्ये 37 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 37 धावा. 37 धावा 12 चेंडू. गोलंदाज प्लीज अंपायर 2 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे गोलंदाजाला, अथवा तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. बॉलर लक्ष द्या. बॉल तयार झाला. ओ या वेळेला बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर बॉलच्या खाली धावत आहेत आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये 6 षटकार तुम्हाला इकडे मारावे लागतील. एक ट्रॉफी आपण पाहिली आकाश सर. ती ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची आम्हाला आठवण झाली.
ज्या पद्धतीने प्रेक्षणीय लढतीमध्ये ती ट्रॉफी ठेवली होती, रेस्ट ऑफ रायगड आणि बेस्ट ऑफ इंडिया. यावेळेला फुल टॉस आहे, 6 मधला आता 1 आलाय आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पुढचा बॉल. अजूनही 5 षटकार इकडे मारायचे आहेत. पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत. ओ, कॅच पकडण्याचा प्रयत्न इकडे जर का आपण पाहिलं तर अनसक्सेसफुल ठरला आणि या मुवमेंटला धावा देखील धावून काढल्या जात आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पुढचा बॉल पाहूया. हा बॉल वैभवच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. या मुवमेंटला पहा, एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे सुद्धा खरं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल पाहूया. हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. वैभव तयार होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. डीजे मास्टर ठोक ठोक, अरे ठोक ना. जगातील एकमेव राजा आहे ज्यानं स्वतःसाठी एकही राजवाडा महल बांधला नाही. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज. या वेळेला पहा, पकडला जातोय झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं पतन, बॅटर बाद. विकेट आली, मोठी विकेट खरे तर आपल्याला पाहायला मिळाली. तात्या विंचू काय ऐकायलाच तयार नाहीये. ओम भगनी भागोदरी, ओम बट स्वाहा. धावफलकावरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 42 42 धावा. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आता धावा इकडे करायच्या आहेत. 22 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होत नाही. 6 मध्ये 22 ची गरज आहे. ओ, या मुवमेंटला पहा, लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. रनआउटची संधी आहे. अतिघाई संकटात नाही. आगावपणा तू केला कशाला. धावता धावता रनआउट झाला. ठोक डीजे मास्टर.
धन्यवाद. तात्या विंचू काय ऐकायलाच तयार नाहीये. प्रत्येक खेळाडूच्या छातीवरती हात ठेवून मात्र तो आता मंत्र देईलच. हॅलो. लक्ष द्या, तात्या विंचू ज्या वेळेला खेळाडूंचं मनोरंजन करतो त्याला इजा झाली नाही पाहिजे याची काळजी खेळाडूंनी घ्यायची आहे. ते आपले पाहुणे आहेत. या मोमेंटला पहा, इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे, आणखीन एक विकेट. सुपर हिट, डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅटर बास झालाय. ठोक डीजे मास्टर, कंटिन्यू. खरं तर आम्ही भरपूर दिवसानंतर हे पाहिलंय. खऱ्या अर्थानं सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन म्हटलं की प्रत्येकाला एंटरटेनमेंट करणं ही असोसिएशनची ओळख आहे. आणि पहा ज्या पद्धतीने त्यांनी तात्या विंचूला आणलंय, प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 4 मध्ये 21 ची गरज आहे. फटका अप्रतिम आहे. बॉलला लॉफ्ट केलंय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. यस, धन्यवाद. पुन्हा एकदा लेफ्ट केले, बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरीची मांग आहे आणि 2 धावा आता पूर्ण झाल्यात. दोन चेंडू आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल मध्ये 13 ची गरज आहे. चमत्कार पाहायला मिळेल का? लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप झाली. परंतु एकच धाव आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. टन टनाटन टन टन टारा, एक गेंदे चाहिए 12. एक बॉल मध्ये आता 12 धाव्यांची गरज आहे. एखाद दुसरा चुकीचा बॉल येतोय त्यावरती जर मोठा फटका आला तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एक बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. बॉलर तयार होतोय. या वेळेला स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु इकडे पहा, फिल्डर पाहायला मिळतात. सुरुवातीला जर अशा प्रकारचे फटके आले असते तर आवर्जून या मॅच मध्ये बॅटिंग करणारा सूर्याची वाडी हा संघ विजय मिळवू शकला असता. परंतु इकडे मॅच फिनिश झाली आहे. या मॅचला खरं तर जिंकलाय. खूप चांगला खेळ साकारत असताना 64 धावा डिफेंड करण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. अभिनंदन, वेल प्लेड. डांगिष्टेवाडी या टीमने या मॅचला जिंकलेला आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब देण्याकरिता